Good morning, students. Welcome in the fourth part of the lesson, Be Remarkable. Already we have studied three parts of this lesson, Be Remarkable. I hope you all have understood all the parts. So let's continue with the fourth part. Here is a review of the earlier lecture. मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज EQ अँड इट्स नीड म्हणजेच EQ म्हणजे काय आहे आणि त्याची का गरज आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर व्हॉट इज SQ अँड इट्स नीड म्हणजे SQ काय आहे आणि ते का गरजेचं आहे हे आपण पाहिलेलं आहे. या सर्व गोष्टी पाहत असताना तुम्हाला कदाचित एक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असेल, तो म्हणजे त्याच्या डिपार्टमेंटच्या दृष्टीने एक आयडियल कॅन्डिडेट कोणता असावा. तर याचं उत्तर इथं आहे पहा. हू इज अन आयडियल कॅन्डिडेट. इथे एक चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये बघा स्पष्टपणे दिसतं इंटेलिजन्स, इमोशनल अँड सोशल म्हणजेच सिच्युएशनल. म्हणजे ज्या कॅन्डिडेटकडे IQ आहे, EQ आहे आणि SQ आहे आणि तोही बॅलन्स्ड स्वरूपात आहे, असाच कॅन्डिडेट एक आयडियल कॅन्डिडेट असू शकतो. आणि अशाच कॅन्डिडेटचं सिलेक्शन हे इंटरव्ह्यूमध्ये याच्या डिपार्टमेंट करतं. म्हणजेच ज्याच्याकडे इंटेलिजन्स आहे, ज्याच्याकडे इमोशनली तो स्टेबल आहे आणि जो कॅन्डिडेट कोणतीही सिच्युएशन, कोणतीही क्रिटिकल सिच्युएशन स्किलफुली हँडल करू शकतो, तोच एक आयडियल कॅन्डिडेट आहे त्याच्या डिपार्टमेंटच्या दृष्टिकोनातून. So I hope you got the answer. So let's go to the next slide. Here is a point. How to develop IQ, EQ and SQ. आता हे जे तिन्ही Qs आहेत, IQ, EQ आणि SQ, ते कसे डेव्हलप करायचे, किंवा कदाचित असाही प्रश्न असेल की हे जे तिन्ही Qs आहेत ते इनबॉर्न आपल्याला मिळालेले असतात की आपण ते गेन करायचे किंवा ते मिळवायचे असतात. तर याचं उत्तर आहे की काही प्रमाणात ते इनबॉर्न असतात, काही प्रमाणात ते इनबॉर्न गिफ्ट स्वरूपात काही जणांना मिळालेले असतात, पण आपण ते गेन करू शकतो किंवा ते वाढवूही शकतो. तर कोणत्या पद्धतीने? हिअर आर सम टिप्स टू एनहान्स युअर IQ, EQ अँड SQ लेवल. सो द फर्स्ट 4 पॉईंट गोज टू डेव्हलप युअर IQ. म्हणजे पहिलेचे जे 4 पॉईंट्स आहेत ते तुम्ही हाऊ वी कॅन डेव्हलप युअर IQ म्हणजे तुमचा IQ लेवल कसा वाढवू शकताय. तर पहिला पॉईंट काय आहे बघा, बी क्युरियस अबाउट एव्हरीथिंग. आता जगामध्ये जेवढे काही शोध लागलेले आहेत, मग ते टेक्नॉलॉजीमधील असू देत किंवा विज्ञानामधील असू देत, तर या सर्व शोधांच्या पाठीमागे एकच शक्ती आहे आणि त्याचं नाव आहे क्युरिओसिटी म्हणजेच उत्सुकता किंवा जिज्ञासू वृत्ती. जे काही सायंटिस्ट आहेत किंवा ज्या काही सायंटिस्टने जे काही शोध लावलेले आहेत, त्यांनी एकच गोष्ट केली, ती म्हणजे त्यांनी आपली क्युरिओसिटी कधीही डेड होऊन दिली नाही. ते नेहमी प्रत्येक गोष्टीबद्दल क्युरियस राहिले. तर यू नीड टू बी व्हेरी व्हेरी क्युरियस अबाउट एव्हरीथिंग. तुम्ही जिज्ञासू असणे फार गरजेचं आहे तुम्हाला जर तुमचा IQ लेवल वाढवायचा असेल तर. त्यानंतर आहे फीड युअर ब्रेन विथ गुड थॉट्स. आता बघा, जसं शरीराला चांगल्या अन्नाची गरज असते, तसं तुमच्या मेंदूलासुद्धा चांगल्या खाद्याची किंवा चांगल्या अन्नाची गरज असते. तर ते चांगलं अन्न काय आहे, तर तुमचे चांगले विचार हे तुमच्या मेंदूसाठी एक चांगलं अन्न म्हणून काम करतात. बघा, दिवसभरामध्ये आपण बरेचसे विचार करतो आणि त्या विचारांमध्ये फक्त 5% असे विचार असतात की ते चांगले विचार असतात. बाकीचे 95% विचार जे असतात ते वाईट असतात किंवा ते मेंदूच्या काही कामाचे नसतात. तर तुम्ही चांगला विचार केला पाहिजे, तुमच्या मेंदूला चांगल्या विचारांचं खाद्य दिलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे गिव्ह प्रॉपर एक्सरसाइज टू युअर ब्रेन. जसं शरीराला व्यायामाची गरज आहे, तसंच तुमच्या मेंदूलासुद्धा व्यायामाची गरज आहे. तर तुम्ही तुमच्या शरीराला, तुमच्या मेंदूला व्यायाम दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही रेग्युलर बेसवर तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे, वेगवेगळी कोडी सोडवली पाहिजे, जेणेकरून तुमच्या ब्रेनचं कार्यक्षमता किंवा त्याचं कार्यशक्ती वाढेल. अशा काही गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट पुढे येतो, तो म्हणजे स्लीप ॲट लिस्ट 8 hours. म्हणजे कमीत कमी तुम्ही 8 तास झोप घेणं फार गरजेचं आहे. हे तुमच्या मेंदूसाठी फार महत्त्वाचं आहे, कारण दिवसभरामध्ये तुमचा मेंदू फार काम करत असतो, बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवत असतो, प्रोसेसिंग करत असतो आणि त्याचं ॲनालिसिससुद्धा चाललेलं असतं. तर अशा कंडिशनमध्ये त्याला विश्रांतीची फार गरज असते आणि तुम्ही कमीत कमी 8 तासांची झोप तुमच्या मेंदूला देणं फार गरजेचं आहे. तर हे 4 पॉईंट्स आहेत तुमचा IQ लेवल कसा वाढवायचा याच्याशी संबंधित. आता हाऊ टू डेव्हलप EQ म्हणजे EQ लेवल कशी वाढवायची बघा. पहिला पॉईंट जो आहे तो आहे बी कॉन्शियस अबाउट युअर डिमेरिट्स अँड निगेटिव्ह इमोशन्स. आता जर मी तुम्हाला विचारले की तुमच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज आहेत, तर तुम्ही सांगाल की माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे, माझ्यामध्ये ती क्वालिटी आहे आणि त्याची लिस्ट फार मोठी असणार आहे.
पण मी जर तुम्हाला विचारले की तुमच्यामधले डीमेरिट्स कोणते आहेत, तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. कारण आपल्याला आपले गुण माहीत असतात, पण आपले अवगुण माहीत नसतात. पण तर काय म्हटलेलं आहे मग, बी कॉन्शियस अबाउट युअर डीमेरिट्स अँड निगेटिव्ह इमोशन्स. म्हणजे तुमचे अवगुण कोणते आहेत, तुमच्यामध्ये कोणती वाईट गुण आहेत, ह्याचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. त्याबद्दल तुम्ही कॉन्शियस असलं पाहिजे आणि ते डीमेरिट्स कसं कमी करता येईल याच्यावर सुद्धा तुम्ही वर्कआउट केलं पाहिजे. त्याच्यासोबतच निगेटिव्ह इमोशन्स आहेत, तुमच्यामध्ये कोणते निगेटिव्ह इमोशन्स आहेत आणि त्यांना तुम्ही कशा पद्धतीने बाजूला करू शकता याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आता एक लोकांना पटकन राग येतो, तर तो राग तुम्ही कशा पद्धतीने कमी केला पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे हे तुम्हाला शिकता आलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला वारंवार भीती वाटत असते कशाची तरी, तर हाऊ यू कॅन टॅकल विथ सच काइंड ऑफ निगेटिव्ह इमोशन्स, यू हॅव टू थिंक अबाउट इट. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, ट्रेन युअर माइंड टू बी काम. परिस्थिती कोणतीही असू दे, कितीही क्रिटिकल असू दे, कितीही अडचण असू दे, कितीही मोठी अडचण असली तरी तुम्ही तुमच्या मनाला शांत ठेवण्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, म्हणजे शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्या पाहिजेत जर तुम्हाला तुमचा EQ लेवल वाढवायचा असेल तर. आता सगळ्यात शेवटचा येतो SQ, म्हणजे हाऊ टू डेव्हलप युअर सिच्युएशनल कोशंट. ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एकच मुद्दा जो आहे तो आहे बघा, डोंट अवॉइड प्रॉब्लेम, फेस इट ब्रेवली. आता प्रॉब्लेम्सबद्दल बोलायचं झालं तर प्रॉब्लेम्स कधीही एकटे येत नाहीत, त्याच्यासोबत एक अपॉर्च्युनिटी घेऊन येतात. जर तुम्ही प्रॉब्लेम्सना अवॉइड केला तर तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुम्हाला जी अपॉर्च्युनिटी मिळणार आहे त्यालाच तुम्ही अवॉइड करता, याचा अर्थ असा होईल. तर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येतील ते तुम्ही ब्रेवली ॲक्सेप्ट केलं पाहिजे. यू शूड ॲक्सेप्ट इट ॲज अ चॅलेंज. कारण अपॉर्च्युनिटी ही कधीही एकटी येत नाही किंवा ती समोरून तुम्हाला मिळत नाही, तर त्याच्यासोबत नेहमी एक प्रॉब्लेम येतो आणि तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून ती अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि ती ग्रॅब करायला पाहिजे. अँड यू शूड कन्वर्ट दॅट अपॉर्च्युनिटी इन टू युअर गोल्डन अपॉर्च्युनिटी इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन युअर लाईफ. अँड दॅट इज द वे हाऊ यू कॅन डेव्हलप युअर SQ. सो तुम्हाला माहीत झालं असेल हाऊ टू डेव्हलप दीज 3 Qs इन युअर लाईफ इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल. या 3 Qs तुम्हाला माहीत झाल्या असतील. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये करिअरमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला या 3 Qsवर वर्कआउट केलं पाहिजे. सो लेट्स गो टू द नेक्स्ट. वाय IQ, EQ अँड SQ आर इसेन्शियल. आता हे IQ, EQ आणि SQ का गरजेचे आहेत, तर काही कारणे आहेत बघा, ती आपण पाहणार आहोत. त्यातलं पहिलं कारण आहे काय, युअर गुड स्कोर एनेबल्स यू टू गेन अँड इंटरव्ह्यू कॉल. IQ, EQ अँड SQ विल हेल्प यू टू सिलेक्ट यू इन अँड इंटरव्ह्यू. म्हणजेच काय की तुमचं जो स्कोरशीट आहे किंवा तुमचं जे मार्कशीट आहे तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल मिळवून देण्यासाठी उपयोगाचं आहे. याचाच अर्थ असा आहे की तुमचं अकॅडमिक परफॉर्मन्स किंवा तुमचं स्कोर कार्डसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल मिळवायचा असेल तर. पण जर तुम्हाला तो इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल किंवा त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर मात्र तुम्हाला तिथे तुमचा IQ, EQ आणि SQ लेवल काय आहे किंवा चांगला आहे किंवा नाही किंवा तोही तुम्हाला मदत करू शकतो. त्यानंतर बघा, इट विल हेल्प यू टू गेन अँड एम्प्लॉयमेंट अँड क्रिएट युअर करिअर. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचं असेल, एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये एका चांगल्या पोस्टवर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला IQ, EQ आणि SQ लेवल वाढवावी लागेल. पुढचं कारण आहे, इन केस यू वॉन्ट टू बी अ बिझनेसमॅन, इट इज युअर IQ, EQ अँड SQ विच कॅन मेक यू टू बी अ सक्सेसफुल बिझनेसमॅन. जर रतन टाटा, अंबानी आणि बिर्ला यांच्यासारखी उदाहरणं तुमच्यासमोर असतील आणि त्यांच्यासारखा आदर्श तुमच्यासमोर असेल आणि तुम्हाला त्यांच्यासारखं जर व्हायचं असेल तर मी म्हणेन की तुमचं स्कोरशीट हे कमी महत्त्वाचं आहे. त्याच्यापेक्षा तुमच्याकडे IQ आणि EQ आणि सगळ्यात महत्त्वाचं SQ असणे फार गरजेचं आहे जर तुम्हाला एक बिझनेसमॅन रॅदर सक्सेसफुल बिझनेसमॅन व्हायचं असेल तर. पुढचं कारण आहे बघा, इट इज हेल्पफुल फॉर यू टू बी रिमार्केबल. आता परत हे आलं तुमच्या धड्याचं टायटल. जर तुम्हाला रिमार्केबल व्हायचं असेल, आता रिमार्केबलला मराठीमध्ये अविस्मरणीय असं म्हटलं जातं. जर तुम्हाला अविस्मरणीय पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर मग मात्र तुम्हाला तुमच्या स्कोरशीटवर अवलंबून न राहता ह्या 3 Qsवर तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रिमार्केबल होऊ शकता. I hope you understand all the points which we have seen here. Here is a homework for you, and these 2 questions are very important because they have been asked again and again in MSBT board examination. So do practice it
do solve these questions. If you have any queries, you can share your queries in group also. Thank you for today. Goodbye.